2 मार्च 2026चा तो दिवस होता. मध्य प्रदेशमधील लखनौ या शहरातील पोलीस स्टेशनमध्ये ठाणा प्रभारी अजित राठोड हे त्या ठिकाणी कार्यरत होते. ते त्यांच्या साथी हवालदाराला म्हणतात की, "बाहेर ऊन किती वाढले बघ ना, जरा AC चालू कर, पंखा चालू कर. इथं बसलेल्या व्यक्तींना त्रास होतोय उन्हाचा, दिसत नाही का तुला?" ज्यावेळेला हे त्यांच्या हवालदाराला सांगत होते, त्यावेळेला अजित राठोडांच्या पुढे एक 35 वर्षाची महिला येऊन बसली. गर्भवती महिला होती. त्यावेळेला तिच्या पोटाकडे बघून या पोलिसांनी तिला पाण्याचा ग्लास दिला. उन्हामध्ये लाखत आलेली एक 35 वर्ष वय असेल साधारणतः, अंजली नावाची ही महिला ज्यावेळेला त्यांच्या पुढे येऊन बसते, त्यावेळेला अजित राठोड विचारतात की, "बोला मॅडम, काय सेवा करू तुमची?" ही महिला त्यांना म्हणू लागते की, "साहेब, मला इच्छा मृत्यू पाहिजेल आहे. मला नाही जगायचं, माझं संपलं आयुष्य." तर त्यावेळेला ते विचारू लागतात की, "नेमकं काय झालं? काय कारण आहे? तुम्ही असं का बोलताय?" ही अंजली त्यांना म्हणते की, "मला काही सांगायचं नाही, फक्त मला इच्छा मृत्यू द्या." पण पोलीस तसं तर करू शकत नव्हते. त्यावेळेला एक लेडीज कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येते आणि तिला चांगल्या विश्वासात घेऊन विचारू लागते, "तर नेमकं काय झालं होतं?" तर ती सांगू लागते की, "मी 35 वर्षाची महिला आहे. माझा पती जो की 38 वर्षाचा होता. 1 वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये. पण मी आता सध्याला 7 महिन्याची गर्भवती आहे." ज्यावेळेला हे सगळं ऐकते ते लेडीज कॉन्स्टेबल अजित राठोड यांच्यापाशी जाऊन ही पूर्ण गोष्ट सांगते की असा-असा विषय आहे. अजित राठोड तिच्यापाशी येऊन बसतात आणि तिला म्हणतात की, "काय झालं होतं नेमकं, मला पूर्ण गोष्ट सांगा." त्यावेळेला ही अंजली त्या ठिकाणी जो उलगडा करते तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर थोडासा वेळ काढून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2024 पासून होते. 2024 मध्ये जानेवारी महिन्यात अंजलीचा पती जो की 38 वर्षांचा होता, त्या ठिकाणी त्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. आता तिचा पती तिच्यासाठी चांगला होता, हिरो होता. तोच तिची काळजी घ्यायचा. तिच्या पाठीमागे तिने काहीच नव्हतं दुसरं तिच्यापाशी. त्यावेळेला पती गेल्याचं दुःख तिला खूप झालं. आता ज्यावेळेला तो पती निघून गेला, त्यावेळेला आता एकटी पडली. एक 8 वर्षाचा पोरगा तिच्यापाशी होता. आता हे दोघं पण एकटे पडले. जेवढे काही नातेवाईक होते, शेजापाजारी होते, त्यांनी काढता हात घेतला. प्रत्येकाला वाटायचं की आता हिचा पती गेला आहे. आता हिचं एक लहान पोरगा आहे. आपल्याकडे मदतीचा हात मागेल, पैसा मागेल. त्यामुळे प्रत्येक नातेवाईकांनी, शेजापाजाऱ्यांनी हात काढून घेतला. त्यांना यामधलं कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. काही दिवस गेल्यानंतर ही जी महिला होती, चांगली सुदृढ होती. चांगल्या पद्धतीने मानसिक स्थिती होती तिची. त्यामुळे तिने विचार केला की आपलं कोणी नसतं. एकदा नातं तुटलं की नातं तुटलं. ती आता एक रूम भाड्याची करून राहू लागली होती. तिच्या सासरू-सासऱ्यांनी तिला काढून टाकलं होतं घराच्या बाहेर. त्यावेळेला ती आता त्यांचं पटत नसल्यामुळं एक भाड्याची खोली केली. त्या ठिकाणी राहू लागली पोरासोबत. पतीनं काही पैसे जमावून ठेवले होते, त्याच्यावरती तिचं घर चालू होतं. आता दिवसभर कोणासोबत बोलायचं, काय करायचं म्हणून आता ही अंजली मोबाईल बघत बसायची. फेसबुकवरती अकाउंट बनवलं होतं, इंस्टाग्रामवरती अकाउंट बनवलं होतं. त्यावेळेला रील बनवणे प्रचलित व्हायला लागलं होतं. रील बघणे दिवस असाच जायचा निघून. त्यावेळेला तिची मानसिक स्थिती हळूहळू खराब व्हायला लागली होती. एकटं राहून तर ती स्वतःचं मन बळावण्यासाठी काय करायला लागली की रील बनवायला लागली. कधी थोड्या वाईट रील बनवायची, म्हणजे कसं वाईट वाटतंय मला, पती गेला माझा, त्याचे फोटो बनवून टाकणे, गाणी लावणे, त्याच्या फोटोवरती रील बनवणे, असे प्रकार चालूच होते. त्यामुळे ती थोडंफार तिचं मन बाळावायची. दिवसामागं दिवस जात होते. काही दिवसानंतर एक साधारणतः तिचा पती गेल्यानंतर 3 महिन्यानंतर तिच्या फेसबुकवरती एक मेसेज आला, "हॅलो वहिनी" म्हणून. आता हा गोपी नावाचा 31 वर्षाचा व्यक्ती, त्याचा हा मेसेज होता. त्या व्यक्तीचा मेसेज बघून ही अंजली हॅलो असा रिप्लाय देते. तिला वाटलं की साधारणतः कोणीतरी मेसेज केला असेल. रिप्लाय दिल्यानंतर तो व्यक्ती तिकडून म्हणतो की, "मला तुमच्याबद्दल संवेदना आहेत, मला वाईट वाटतं तुमच्याबद्दल." ही म्हणती, "माझ्याबद्दल वाईट वाटतंय म्हणजे काय?" तर तो पूर्ण गोष्ट म्हणतो की, "मी तुम्हाला भरपूर दिवस झालं फॉलो करतोय. तुमची जी कहाणी आहे ती मला समजली. एवढ्या कमी वयात तुमचा पती गेला, वाईट वाटतंय." आता हे सगळं ऐकून तिचं मन भरून आलं. आपल्या नातेवाईकांनी कुणी आपली चौकशी केली नाही, पण एक सोशल मीडियावरची व्यक्ती आपली चौकशी करत आहे. आता हे सगळं बघून तिलाही वाटलं की चला, आपल्यासाठी काहीतरी एक सहारा आला. त्यामुळे ती आता त्याच्यासोबत हळू हसून खेळून बोलायला लागली. चॅटिंग चालू झाली. अंजलीने सांगितलं की मी एका माझ्या पोरासोबत राहते. त्यावेळेला तो दुसरीकडून व्यक्ती होता. तो पण म्हणतो की
हो, मी पण माझ्या मुलीसोबत राहतो. माझी ही पत्नी गेलेली आहे. आता हा गोपी तिकडून तिला सांगतच होता. हिलाही विश्वास बसत गेला. त्याने सांगितले की कसं 2020मध्ये माझी पत्नी वारली. पोरीसोबत एकटा राहतो. दोघांमध्ये 15 दिवस, महिनाभर चॅटिंगच चालू होती फक्त Instagram, Facebookवरती. त्यावेळेला तिकडून गोपी काय म्हणतो की, "वहिनी तुम्ही बोलताय खरं, पण मला एखादा नंबर द्या एकदा तुमचा." त्यावेळेला ती त्याला नंबर देऊन टाकते. या दोघांमध्ये आता कॉलवरती तासनतास बोलणं चालू होतं. दोघं आता एवढे कम्फर्टेबल झाले होते की पर्सनल गोष्टी पण एकमेकांसोबत शेअर करत होते. शेअर करत करत आता हा जो गोपी आहे तिला एक दिवशी म्हणतो की, "तुम्ही तुमचं जरा ते मला जागा दाखवा ना." ही महिला काय म्हणते अंजली, "आता नाही सध्याला पोरगा आहे कडेला, तो बघतोय, तो काय विचार करेल." तो म्हणला की, "काही विचार करत नाही, दाखवा." ही अंजली म्हणते, "थांब जरा, थोडा दम काढ." काही वेळानंतर तिचा पोरगा झोपून जातो. अंजली त्या गोपीला ही सगळं दाखवून देते. त्या दोघांना पण भारी वाटतं. त्या दिवशी ते दोघं कॉल बंद करून झोपून जातात. पण कॉल बंद झाल्यावर त्या गोपीला आता राहवत नव्हतं. गोपी त्या विचारात पडला होता की नेमकं आता कसं करायचं, काय करायचं? हा विचार चालूच होता त्याच्या मनात. दुसरीकडे या अंजलीच्याही मनात चालू होता विचार, पती जाऊन भरपूर दिवस झाले, मी एकटी आहे, किती दिवस एकटी जगणार? असा दोघं एकमेक विचार करत होते. आता गोपी या अंजलीला म्हणतो की, "मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे, कुठं राहता?" त्यावेळेला ती ॲड्रेस वगैरे सांगते आणि म्हणते की, या ठिकाणी." गोपी टाईम काढून तिला भेटायला येतो. रविवारचा दिवस होता. गोपी ज्यावेळेला तिच्या घरी आला, तिने तिच्या पोराला बाहेर खेळायला पाठवलं. जेवण केलं दोघांनी, मस्त गप्पा मारल्या थोड्या वेळानंतर. पण अचानकच तिला काय झालं काय माहिती, या दोघांमध्ये त्या ठिकाणी जे नको घडायला होतं तेच घडलं. दोघं फिजिकल झाले, रिलेशन बनलं. त्या दिवसापासून या दोघांमध्ये आता वारंवार रिलेशन बनत होतं, संबंध बनत होते. साधारणतः आता या सगळ्या गोष्टीला 3-4 महिने झालेले होते. 3-4 महिन्यानंतर हा जो गोपी आहे अचानक तिचा फोन उचलायचा बंद झाला. बोलणं ना चालणं बंद झाला फोन उचलायचा. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. 3 दिवसानंतर अचानक फोन लावला तिला. 3 दिवसानंतर त्याने फोन उचलला. त्यावेळेला ही त्याला म्हणते की, "काय झालं नेमकं फोन उचलत नाही?" तर तो म्हणला, "काय सांगून परेशानी माझी उपयोग आहे. म्हणला भेटायला या, सांगतो मी पूर्ण गोष्ट." ही त्या ठिकाणी त्याला भेटायला गेले. तो पार्कमध्ये बसला होता. डोकं चोळत होता. म्हणला की, "काय करू काय नाही, मी माझ्या लय अडचणीत आहे. माझा चांगला बिझनेस होता, त्यामध्ये मला 5,00,000चा लॉस झाला आहे. आता तोच लॉस रिकव्हर करण्याच्या विचारात आहे. कुणाकडून तो लोन घेतो आणि विचार करतोय की कुठं तर काम बघावं." त्यावेळेला आता ही अंजली म्हणते की, "मी काय करू शकते त्यामध्ये?" पण तो म्हणला, "तुम्ही काही करू नका, माझी परेशानी मी बघून घेतो." असं म्हणून ज्यावेळेला तिला इमोशनल करतो, अंजली म्हणते की, "नाही, नाही, असं नका करू, लोन घेऊ नका. माझ्या पतीनं मरताना माझ्यासाठी 5-10 लाख रुपयाची एफ-डी ठेवलेली आहे. ते मोडते आणि तुम्हाला पैसे देते. 5 लाख रुपये त्याला देते, 5 लाख रुपये स्वतःपाशी ठेवते. त्याची पुन्हा एफ-डी करते." आता दिवसामागे दिवस जात होते. यांचं पहिलं चालू होतं तसं होतंच. पण काही दिवसानंतर हा अंजलीला अजून एकदा तसंच फोन उचलणं बंद, कॉन्टॅक्ट बंद. आता अंजलीचं डोकं चालेना. अंजलीने पुन्हा तसंच विचारलं, "जे पैसे दिलं होतं त्यातून काय खर्च भागला नाही. मेहनत करतोय म्हणून फोन उचलणं झालं नाही. तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करणं झालं नाही." आता ही अंजली म्हणली, "आता मी काय करू शकते? जे 5 लाख होते ते तर दिले मी. आता थोडे पैसे आहेत तेवढे लागतील मला." आता गोपी तिला म्हणतो, "मी तुम्हाला पैसे मागतच नाही ना. जाऊ दे, मी थोडंफार कष्ट करतो, मेहनत करेल." पण इकडे या अंजलीचा त्याच्यावरती जीवापाड प्रेम झालेलं होतं. त्याला तिच्याशिवाय राहत नव्हतं फोनवरती बोलल्याशिवाय. हा काय फोन उचलत नव्हता. अंजली म्हणली, "हे 5 लाख रुपये राहिलेले ते पण घेऊन टाका, पण बंद करू नका बोलायचं." 10 लाख रुपये दिले होते टोटल. त्या दोघांमध्ये अजून पुन्हा पहिल्यासारखं चालू झालं. अंजली गोपीला म्हणते की, "विषय असा झाला आहे की मी गर्भवती आहे." गोपी म्हणतो, "कसं काय?" तर ती म्हणते, "कसं काय विचारतो कसं? ती तुझंच आहे ना, तूच बघ आता." त्यावेळेला गोपी त्याचा खरा रंग दाखवतो आणि तिला गोळी आणून देतो. तिच्या तोंडामध्ये टाकतो, जबरदस्तीने मारहाण करतो. पण ती गोळी थुंकून देते. म्हणते की, "नाही, हे मूल यायला लागले म्हटल्यानंतर येऊ देणार. तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल." असं. त्यावेळेला ही अंजली 4 महिन्याची गर्भवती होती. दोघांमध्ये भरपूर वादावादी झाली. पण यातून काहीच निष्कर्ष निघाला नाही. पुढे चालून हिचं पोट वाढायला लागलं. ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी हिची बदनामी झाली. तिच्या पोराला समजत होती की काय मॅटर झाला आहे. तिने पुन्हा गोपीला विचारलं, नाही म्हणला. त्या दोघांच्या या भांडणामध्ये तिच्या पोराला मानसिक त्रास होत होता. हे सगळं बघून अंजली पोलीस स्टेशन गाठते.
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस तिची तक्रार लिहून घ्यायला मनाई करतात. त्याचं पण कारण होतं. हा जो गोपी होता पहिल्यापासून महिलांना फसवत होता, यामध्ये पोलीस पण सामील होते आणि त्याच्यामुळे त्याच्या विरोधात कंप्लेंट कोण घेत नव्हतं. अंजली आता इकडे फिरत होती, तिकडे फिरत होती, पण कुठेच काही सापडेना, मार्ग सापडेना कसलाच. आता तिच्या डोक्यात एकच मार्ग, माझ्याकडे सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, व्हिडिओ बनवला, रेकॉर्ड केला, टाकला. जे पोलीस होते निरीक्षक त्यांचंही नाव घेतलं, याचं नाव घेतलं. व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेला तिच्यावरती न्यूज बनली, बातमी बनली. काही लोकांनी तिचे इंटरव्ह्यू घेतले. तिने पूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर तिथल्या कलेक्टर साहेबांनी तिची दखल घेतली आणि त्या गोपीवरती FIR दाखल केली. जे पोलीस निरीक्षक होते त्यांच्यावरती पण कोर्ट केस झाली. आता त्यांनाही सस्पेंड केलेलं आहे. तर मित्रांनो, त्यावेळेला जी घडली घटना ही पुन्हा घडू नये म्हणून या गोपीला तर अटक केली. याचा पूर्ण जो आता या अंजलीचे पैसे वापस मिळणं तर शक्य नाही. इज्जत गेली ती गेली. एक मूल तिच्या डोक्यावर पडलं. तर कोणीही सोशल मीडियावरती कोणावरती असा विश्वास ठेवू नका आंधळ्यापणाने. थोडी शहानिशा करा. बिना ओळखीच्या माणसाला तर सोशल मीडियावरती कधी फॉलो करूच नका. बाकी तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली स्टोरी आजची आणि अशाच नवीन स्टोरी बघायची असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.